नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ पार्ट फर्स्टचा जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, ज्याचा प्रॅक्टिस सेट आज आपण 1.3 आज बघत आहोत. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. करेक्ट नंबर्स तुम्हाला फिलअप करायचे आहे त्या बॉक्समध्ये. चला तर बघूया. एक तुम्हाला डिटर्मिनंट्स दिलेला आहे बघा, ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिटर्मिनंट्स म्हणतो आपण त्याला. 3, 2, 4 आणि हा ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व्ह करायचं. त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो, जसं की आता ह्या 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मायनस करून ह्या 4 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघूया कसं करणार आपण. आता 3 ने 5 ला मल्टिप्लाय करू. 3 हा ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, तुम्हाला 5 लिहायचं आहे. त्यानंतर मायनस घेतलं आणि 4चा आणि 2चा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 4 लिहिले म्हणजे काय राहिलं, त्याचा 2 राहिले. बघा लक्ष काय केलं आपण, 3 ने 5 ला मल्टिप्लाय करा आणि 4 ने 2 ला मल्टिप्लाय करा. आणि दोघांमध्ये हे सबट्रॅक्शनचं सिम्बॉल असणार आहे, वजाबाकी द्यायचं आहे. आता हे जर तुम्हाला लक्षात बघा, कधी बरेच विद्यार्थी काय चुका करतात, 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायच्या अगोदर काय करतात, 4 ने 2 ला मल्टिप्लाय करतात. असं नाही करत आपण. जसं मराठीमध्ये 4 लिहितो ना आपण, त्या पहिल्या अगोदर काय करतो, एन याला मल्टिप्लाय करायचं, नंतर एन याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, किती बघा आता 3 5 15, 3 5 15 वजा 2 8 म्हणजे 15 वजा 8. 50 मायनस किती येते मग ते 7. ओके, सेकंड क्वेश्चन बघतोय आपण. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खाली डिटर्मिनंट्स तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सर्वप्रथम दिलेलं आहे, आपण काय केलं, तिन्ही एक्झाम्पल क्वेश्चन लिहून घेतले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट बघा कसं सॉल्व्ह करणार आपण. आता सर्वप्रथम आपण ह्या याने मला मल्टिप्लाय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे, मग काय करतो आपण, -1 ठीक आहे इंटू 4 मायनस 2 ने 7 ला मल्टिप्लाय करत आहोत. 2 इंटू 7 ब्रॅकेट नाही केलं तरी काही फरक पडत नाही, पण इथं मायनस असल्यामुळे आपण त्याला ब्रॅकेट दिला. आता किती दिलं आहे, 4 1 जा 4, 4 1 4 आणि एक मायनस असल्यामुळे -4. ओके, मायनस 2 7 14. ओके, किती बघा आता, -4 आणि -14 -18. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली तुमची -18. ओके, सेकंड डिटर्मिनंट तुम्हाला दिलं आहे बघा, काय दिलं आहे, 5 3 -7 आणि 0. आपण काय करणार, सर्वप्रथम याने याला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मग काय करणार आपण, 5 इंटू 0 एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू वाटलंच. ठीक आहे, मायनस आता 7 ने -7 ने 3 ला मल्टिप्लाय करत आहोत आपण. काय करणार, हा मायनस घेतल्याशिवाय आपण ब्रॅकेटमध्ये -7 लिहितो ना, इंटू 3. हा जो -7 आहे तो ऑलरेडी असणार आहे. ठीक आहे, हा 7चाच निगेटिव्ह असल्यामुळे 7चा निगेटिव्ह जसंच तसं लिहिलं आपण. 5 ने 0 ने कुठल्या संख्येला मल्टिप्लाय केलं, आन्सर 0 म्हणजे 5 ने 0 मल्टिप्लाय केलं तर 0 होईल, मायनस 7 3 जा -21 होईल. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता बघा 0 मधून हे मायनस तर जात नाही, हे मायनस मायनस काय होईल, +27 होईल. ओके, +21 होईल. ओके, मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इतकी आलेली आहे. आता बघा ही जी डिटर्मिनंट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटू शकतं, पण सोडवलेल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला देण्यात आले बघा, त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीचं एक्झाम्पल डिटर्मिनंट्स आहे. फक्त याने काय करत, आपण याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. ओके, आपण जर असं एकदा लिहून घेऊ. काय बघा, पहिलं दिलं तुम्हाला 7/3 इंटू 1/2. बघा आपण क्रॉस त्यासाठी केलं असं, सर्वप्रथम एन याला मल्टिप्लाय करायचं म्हटलं तुम्हाला मी. पहिले आपण एन याला मल्टिप्लाय करा, नंतर एन याला मल्टिप्लाय, म्हणजे मराठीचे 4 सारखं. पहिले अगोदर हे मल्टिप्लाय करा, मग असं मल्टिप्लाय करा, दोघांमध्ये सबट्रॅक्शन सिम्बॉल जाणार. ओके, मग 7/3 ओके गुणिले 1/2 वजा. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, 3/2 इंटू 5/3. ओके, जरी ते छेद समान नसतील तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही, कारण इथं ॲडिशन नाही करायची, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. जर गुणाकार करायचा असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा. जर तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल, ह्या इथं नाही म्हणते मी, इथं जर आपण तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी जर करायची असते, जर संबंधित तर प्लसचा असतं किंवा मायनसचा सिम्बॉल असतात ते, तर तुम्हाला इथे छेदातली संख्या इक्वल करावी लागली असते. ठीक आहे, पण इथे तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 7/3 2 6 मायनस हे मायनस लिहिलं. ओके ना, तर याचं किती येईल बघा, आता 3 15 भागिले 3 2 6. जर तुमचे छेद समान आहे बघा, लक्षात येतं सगळ्यांच्या आता. ठीक आहे, आता छेद समान आहे तुमचे, म्हणजे 15 मधून 7 काढले तर किती येतं, इथे लिहितो. इथे खाली दिसणार नाही तुम्हाला, इथे लिहितो. 15 मधून 7 काढले तर छेद समान आहे, म्हणजे 15 मधून 7 काढले तर 8 राहतात भागिले 6. आणि आले उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, 7 लहान आहे, 15 मोठी, मग 15 ला मायनस असल्यामुळे याला मायनस येते. तुमचं आन्सर येतं 2 च्या पाड्यात दोन्ही संख्या बघा, 2 चोक 8 आणि 2 त्रिक 6, -3/4 हे तुमचं फायनल आन्सर ह्या डिटर्मिनंटचं आलेलं. त्यानंतर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. क्वेश्चन 3 बघतो आपण.
सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा आता वापर करायचा आहे आपला आणि हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. म्हणजे एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले असतील. ठीक आहे, जसं की आपण A1 B1 C1. ठीक बघूया कसं. तर जसं की आता AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0 हे इक्वेशन फर्स्ट असणार आहे. जसं की आता याला इक्वेशन आपण फर्स्ट समजून घेऊ. ठीक आहे, आणि सेकंड इक्वेशन काय असेल मग आता, जसं की आता AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0 हे तुमचं सेकंड इक्वेशन असणार आहे. ओके, आता बघा दोन्ही इक्वेशन सारखे असतात. मग आपण याला काय करूया, A1 याला B1 याला C1 असं नाव देऊया, याला A2 B2 आणि C2 असं नाव देऊया. ठीक आहे, आता या डिटरमिनंट सॉल्व्ह करण्यासाठी क्रॅमर्स रूलने आपला अगोदर आपण D ची व्हॅल्यू फाइंड करत असतो. D फॉर डिटरमिनंट्स फॉर X, डिटरमिनंट्स फॉर Y. हे तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचे. लर्न केले तर तुमचे लवकर लक्षात येईल किंवा तुम्ही लवकर सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल. आता D साठी काय फॉर्म्युला असतो बघा. D साठी फॉर्म्युला असतो A1 B1 A2 B2. ओके, dy साठी काय फॉर्म्युला, dx साठी काय असतोय C1 B1 C2 B2. ओके, आणि dy साठी फॉर्म्युला असतो मला बघा A1 C1 A2 C2. यासाठी आता इथून पुढे हे तुम्हाला माहिती असेल का, जर समजा किमती ठेवल्या 1 2 3 4 किंवा जे काही व्हॅल्यू असेल ते तुम्ही फाइंड करू शकता. इथून मग तुम्हाला काय घ्यायचं आहे, A1 ची व्हॅल्यू जी काय असेल याचा जो कोएफिशियंट असेल तो घ्यायचा आहे, B1 ची व्हॅल्यू y चा कोएफिशियंट C1 म्हणजे तो आहे ना, जी व्हॅल्यू असेल ती लिहायची, A2 ची काय व्हॅल्यू असेल, B2 ची आणि C2 ची व्हॅल्यू तुम्हाला जे काय असेल फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन असं तुम्हाला घ्यायची आहे, ते पुट करायची. मग तुम्हाला तर माहिती आहे कसं येते, A1 इंटू B2. ओके, A1 ने B2 ला मल्टिप्लाय करायचं मायनस मग काय करणार आपण A2 इंटू B1 याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, असं करणार जे काय आन्सर येईल. ठीक आहे, तर तुम्ही डी समजसाल, नंतर हेच dx सोबत तसं करसाल, dy सुद्धा तसंच शोधसाल. ठीक आहे, नंतर काय करणार आपण, जी आपलं फक्त x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू कशी असणार मग आता dx अपॉन d लिहिणार आणि y साठी काय करणार आपण, तर dy अपॉन d लिहिणार. ठीक आहे, बघा लक्षात द्या, हे तुम्हाला d चा फॉर्म्युला A1 B1 A2 B2, नंतर dx चा फॉर्म्युला C1 B1 C2 B2, C2 नाही C2 B2. ओके, आणि dy चा फॉर्म्युला A1 C1 A1 A2 C2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची तिने सुद्धा. आणि x साठी तुम्हाला फॉर्म्युला dx अपॉन d आणि y साठी फॉर्म्युला आहे dy अपॉन d. तिसऱ्या क्वेश्चन मधला फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे 3x - 4y = 10 हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे आणि 4x + 3y = 5 हे तुमचं सेकंड इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन आपण अगोदरही सॉल्व्ह केलेले, त्याअगोदर आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केले, त्यानंतर आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. आता आपण या क्रॅमर्स रूलने डिटरमिनंट्स मेथडने आपण सॉल्व्ह करत आहोत. बघूया, तर आता याला सॉल्व्ह करण्याच्या अगोदर काय करणार आपण, याला A1 B1 C म्हणजे जनरल इक्वेशन सोबत आपण त्याला कंपेअर करूया. म्हणजे हा A1 x असणार आहे, हा B1 y असेल, हा C1 असेल. ठीक आहे, त्यानंतर हा किती असेल A2 x असणार आहे, हा B2 y असणार आहे, हा C2 असणार आहे. बघा इथं A1 ची किंमत तुम्हाला देण्यात आली आहे 3, B1 ची किंमत तुम्हाला देण्यात आली आहे -4 आणि C1 ची किंमत देण्यात आली तुम्हाला +10 आहे. ओके, नंतर A2 ची किंमत तुम्हाला देण्यात आली आहे. A2 किती दिलं बघा, A2 दिलं तुम्हाला 4. या सेकंड इक्वेशन साठी आता A1 B1 C1 आणि हा A2 B2 आणि C2 असणार आहे. A2 देण्यात आले तुम्हाला 4, B2 देण्यात आलेला आहे 3 आणि C2 देण्यात आलेले आहे तुम्हाला तर 5. बघा आता लक्षात येतं, हा जो B1 आहे याचा व्हॅल्यू -4 आहे. फक्त 4 लिहू नका, त्याला -4 सुद्धा मला प्रॉपर लिहायचं आहे. ओके, आता इथं काय करणार आपण, d चा जो फॉर्म्युला आपण आता बघितला होता, d चा काय फॉर्म्युला होता A1 B1 A2 B2. असं एकदा फॉर्म्युला प्रत्येक वेळेस तुम्ही इथं आता लिहून घेणार, म्हणजे तुम्हाला ते चुकणार नाही. आता A1 B1 A2 B2 फॉर्म्युलानुसार जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला पुट करायची आहे. बघूया, तर A1 किती दिलं बघा बरं, A1 इथे दिलं आहे 3, B1 दिलं आहे -4. हां, A1 3 तुम्हाला देण्यात आलं आहे, B1 -4 देण्यात आलं आहे. A2 आणि B2 म्हणजे A2 दिलं तुम्हाला 4 आणि हा 3, हा 4 आणि हा 3. ओके, त्यानंतर आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं तर माहिती तुम्हाला 3 × 3. ओके, 3 × 3 मायनस हा ब्रॅकेटमध्ये बघा आता 4 × इनियल मल्टिप्लाय केलं. आता काय करतो आपण, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. हा 4 × -4. ओके, तर कसं सॉल्व्ह करणार आपण आता, 3 3 जा 9 मायनस बघा मायनस जसं लिहिलं आणि 4 चौक 16 वजा 16 येईल ते. ओके, तर मायनस मायनस काय होईल आता प्लस होईल, म्हणजे 9 मायनस मायनस प्लस होईल. हे मायनस मायनस काय होईल ते आता प्लस होईल
आणि 16 आणि 16 9 किती होतं ते तुमचं आन्सर ते 25. ओके, किती लिहितो 25. कशी व्हॅल्यू आली तुमची, डीची व्हॅल्यू आली तुमची 25 आलेली आहे. आपण आता फक्त डीची व्हॅल्यू काढली, आपल्याला एक्स आणि वायची काढायची आहे. त्यानंतर डी एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो आपण आता लिहिला होता. काय फॉर्म्युला असेल तो आता, यस, C1 B1 C2 B2. ओके, आता C1 B1 C2 B2 हा डी एक्सचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुट करणार आहोत. बघूया कसं तर. C1 B1 C1 किती दिलं आहे 10. ओके, B1 किती देण्यात आलं आहे, B1 तुम्हाला देण्यात आलं आहे -4 -4. ओके, C2 तुम्हाला देण्यात आलं आहे C2 5. ओके, आणि B2 किती बघा, B2 देण्यात आलं तुम्हाला 3 देण्यात आलं आहे. ओके, आता याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 10 3 30. प्रत्येक वेळेस तुम्ही असं लिहिण्याची काही आवश्यकता नाही. एकदा समजा एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो, पुढलं एक्झाम्पल आपण डायरेक्ट पटपट करू. मायनस याला मल्टिप्लाय करते 5 इंटू -4. बघा 5 ने आपण -4 मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, चला, तर आता किती आन्सर येईल ते 10 3 30 मायनस मायनस काय होईल प्लस होईल, 5 4 20. ओके, म्हणजे आन्सर येईल तुमचं 30 आणि 20 50 आन्सर येते. मी ब्रॅकेट यासाठी करतो तुमच्या लक्षात येण्यासाठी की ती डी वायची व्हॅल्यू 50 आलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय डी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 50 आलेली आहे. त्यानंतर बघतोय आपण आता डी वायसाठी फॉर्म्युला आहे तुमच्या लक्षात. बघा, डीचा फॉर्म्युला होता A1 B1 A2 B2. डी एक्सचा फॉर्म्युला होता C1 B1 C2 B2 आणि डी वायचा फॉर्म्युला आहे A1 C1 A2 C2. A1 C1 A2 C2. तुम्ही असंही पाठ करू शकता A1 A2 C1 C2. ठीक आहे, चला, त्यानंतर आपण इथे व्हॅल्यू आता पुट करणार आहोत. A1 C1 A1 किती दिलं बघा 3 देण्यात आलेलं आहे. त्यानंतर C1 किती बघा, C1 आहे तुमचं 10. ओके, त्यानंतर A2 व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 4 देण्यात आलेली आहे आणि C2 व्हॅल्यू तुम्हाला देण्यात आलेली आहे 5. ओके, आता तुम्ही याला सॉल्व्ह करसान बघा, याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 5 ब्रॅकेट क्लोज मायनस 4 इंटू 10 4 इंटू 10. ओके, बघूया 3 5 15 3 5 15 मायनस मायनस आणि हा तर ऑलरेडी मायनस आहे, 4 आहे 40. ओके, 15 मधून 40 केले तर किती येतात वजा 25. 40 मधून 15 वजा करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, आलं तर मोठ्या संख्येत चिन्ह यायचं, मोठी संख्या तर 40 आहे, 40 चिन्ह वजा आहे, त्यामुळे त्याला वजा देण्यात आलं आहे. आपण आता डीची व्हॅल्यू काढली, dx काढली आणि dy तुम्हाला ब्रॅकेट काढायचं राहिला होता. ओके, dx आणि dy ची व्हॅल्यू काढली. आपल्या खऱ्या किमती काय काढायची, कोणत्या काढायचे आहे, x आणि y चे काढायचे आहे. आपण x साठी काय फॉर्म्युला यूज करत असतो, x dx अपॉन d. म्हणजेच dx ची किती व्हॅल्यू काढली होती आपण आता, dx ची व्हॅल्यू काढली होती 50. ओके, 5 50 अपॉन d ची किती व्हॅल्यू बघा, d ची व्हॅल्यू 25. ओके, म्हणजे 25 1 25 25 2 50. म्हणजे याचा अर्थ x ची व्हॅल्यू तुमची आलेली बघा 2. ठीक आहे, y साठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण, dy अपॉन d. ओके, इथे दिसत नसेल तर थोडंसं इथे लिहितो. ओके, x साठी काढली आपण, आता y साठी काय फॉर्म्युला आपला dy अपॉन d असतोय. dy किती दिलं बघा, dy देण्यात आलं आहे -25 अपॉन d ची व्हॅल्यू किती दिली बघा बरं, d ची व्हॅल्यू दिली आहे 25. 25 ची पाठ 25 किती नंबरला आहे, 25 पाठ 25 नंबरला आहे आणि आलं उत्तर मायनस नंबर, कारण हे मायनस आहे ना, त्यामुळे म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला -1 आणि x ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, तर ती 2 फाइंड करण्यात आलेली आहे, 2 आलेली आहे बघा. ठीक आहे, चला, ह्या प्रकारे तुम्ही एक क्वेश्चन, हे जे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट क्लिक करा. नंतर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड क्वेश्चन देण्यात आलं आहे तुम्हाला, 4x + 3y - 4 हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे. त्यानंतर 6x = 8 - 5y तुमचं सेकंड इक्वेशन आहे. आता आपण बघूया की हे सेकंड इक्वेशन याला आपण पहिले ax + by सोबत कंपेअर करूया किंवा त्याला व्यवस्थित याला आपण रिअरेंज करूया. ठीक आहे, आता हे इक्वेशन बघा, 4x + 3y = -4 अपोजिट साईडला गेलं तर ते +4 होईल. असं लक्षात ठेवा, कारण हे जे इक्वेशन तुम्हाला एका साईडलाच घ्यायचं तर तुमचं इक्वेशन बरोबर येणार आहे. त्यानंतर बघा, हे 6x आहे, नंतर -5y इकडे गेलं तर ते +5y होईल, +5y = 8 तर अपोजिट साईडला आहेत ना इक्वलच्या, ते इक्वेशन तर ते सेकंड इक्वेशन तुमचं तयार होईल. ओके, आता याला आपण कम्पेअर करूया A1 B1 C1 सोबत. तर A1 तुमचा असेल बघा हा 4, फर्स्ट इक्वेशनसाठी हा A1 हा B1 हा C1 हा A2 B2 C2.
जनरल इक्वेशन सोबत आपण कम्पेअर केलं तर ठीक आहे. A1 किती येईल तुमचा 4 असणार आहे. B1 किती येईल तुमचा मग 3 येईल. C1 किती येईल तर 4 असणार +4 येणार आहे. ओके. नंतर A2 किती येईल तुमचं A2 ची व्हॅल्यू तुमची येईल 6. B2 ची व्हॅल्यू किती येईल तुमची आता 5 आणि C2 ची व्हॅल्यू तुमची 8. ओके. या प्रकारे आपण हे लिहून घेतलं. आता आपण काय करणार फॉर्म्युला अप्लाय करणार. डी साठीचा फॉर्म्युला. डीचा काय फॉर्म्युला असतो आपला सगळ्यांच्या लक्षात आहे A1 B1 A2 B2. ओके. डीचा फॉर्म्युला आपण लागू केला. ओके. व्हॅल्यू पुट करूया A1 B1. A1 किती आहे 4, B1 3, A2 6 आणि B2 5 देण्यात आलेला आहे. ओके. त्याला आपण असं लिहूया. आता बघू किती येईल 5 4 जा 5 चौक 20 ना 5 4 जा 20 मायनस 6 3 जा 18. ओके. जर आपण याला व्यवस्थित सॉल्व केला तर 20 म्हणून 18 काढले तर ते +2 राहतात. ओके. म्हणजे तुमची डी ची व्हॅल्यू आली आहे 2. नंतर dx ची व्हॅल्यूसाठी आपण फॉर्म्युला यूज करतोय. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण यस C1 B1 C2 B2. ओके. तर C1 B1 C2 B2. C1 किती बघा C1 तुमचं देण्यात आलं आहे तुम्हाला 4, B1 देण्यात आलं आहे B1 3, C2 किती बघा तर इथं C2 आणि B2 घ्यायचे. C2 8 आणि B2 5. 8 आणि 5 घ्यायचं आहे. ओके. कसं सॉल्व करायला आपण आता बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 5 4 जा 20 5 चौक 20 20 कसा लक्षात तुमच्या आता याने याला मल्टिप्लाय करतोय म्हणजे मायनस सिम्बल देतोय आणि मग याने याला मल्टिप्लाय करतोय 8 3 24 8 3 24. ओके. इथं पण तसंच केला 4 5 20 वजा 8 सॉरी 6 3 18 20 म्हणून 18 काढले तर 2 आले. हां आता बघा 20 म्हणून 24 जात नाही म्हणून तुम्ही 24 म्हणून 20 काढा. ठीक आहे. 24 20 काढले तर ते 4 आणि आले उत्तरला मोठं संख्या चिन्ह म्हणजे 24 मोठी 20 पेक्षा त्यामुळे 24ला वजा चिन्ह त्याला वजा देऊन टाकलं. ओके. तर dx येईल तुमची निगेटिव्ह 4 आली. dy साठी आपण आता इथे लिहू. ओके. dy इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A1 C1 A2 C2. ओके. कसं सॉल्व करणार आपण याला बघा फॉर्म्युला मध्ये किमती ठेवूया आपण जवळ झाले थोडे लिमिट टाकूया. ओके. फॉर्म्युला किती A1 C1 A1 किती आहे 4, C1 किती आहे 4च आहे. A2 किती दिला A2 आणि C2 A2 आणि C2 म्हणजे 6 आणि 8 लिहायचं आहे तुम्हाला 6 आणि 8. ओके. याला तुम्हाला माहिती आहे सर्वांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके. बघूया 8 चौक 32 वजा 6 चौक 24. ओके. मग 32 मध्ये 24 काढले तर किती येते 8. ओके. म्हणजे 24 आणि 6 30 30 आणि 2 32 म्हणजे उत्तर येते 8. तुम्हाला हे dy ची व्हॅल्यू आलेली आहे. ओके. आपल्याला काय शोधायचं आहे बघा आपल्याला शोधायचं x साठी फॉर्म्युला करत असतो dx अपॉन d म्हणजे dx साठी किती व्हॅल्यू बघा dx ची व्हॅल्यू किती आली आपली -4 -4 आलेली आहे अपॉन d ची व्हॅल्यू किती बघा d बरोबर तुम्हाला झालंय 2. ओके. मग किती येतात 2 1 2 2 4 -2 येते तुमची x ची व्हॅल्यू. ओके. म्हणजे x ची गोष्ट किती आहे तुमचा -2 आलेला आहे. त्यानंतर dy साठी काय व्हॅल्यू होती सॉरी y इज इक्वल टू dy अपॉन d फॉर्म्युला आहे आपला. dy किती आला बघा आपला dy हा इथं लिहिला dy किती आला 8 भागिले d किती दिला बघा बरं d दिलं तुम्हाला 2. ओके. म्हणजे 2 1 2 चौक 8. ओके. म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू आलेली आपली 4. या प्रकारे बघा आपले x आणि y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू -2 आणि y ची व्हॅल्यू तुमची 4 आलेली आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा तिसऱ्यातलाच तुम्हाला 3rd नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण x + 2y = -1 हे तुमचे इक्वेशन फर्स्ट आहे. ओके. आणि सेकंड बघा 2x - 3y = 12 हे तुमचं सेकंड इक्वेशन देण्यात आलेलं आहे. ओके. आपण याला आता A1 जनरल इक्वेशन सोबत आपण कंपेअर केलं तर तुम्हाला A1 ची किंमत येते x चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो. हा लक्षात ठेवा. कुठल्याही बघा ज्या संख्येचा कोएफिशियंट काही असेल तुम्हाला 1 दिलेला असेल. ओके. B1 किती आहे B1 येईल तुमचा 2, C1 किती देईल तुम्हाला -1. ओके. निगेटिव्ह असेल तुम्हाला निगेटिव्ह लिहायचं आहे. तर काही चेंज करायचं नाही. त्यानंतर आपण आता A2 बघूया. A2 किती दिला आहे तुम्हाला 2, B2 किती दिला आहे -3. ओके. आणि C2 देण्यात आलं तुम्हाला 12. ह्या प्रकारे आपण लिहून घेतलं. आता आपल्याला काय करायचं बघा त्या d ची व्हॅल्यू फाइंड करायची मग dx ची आणि मग dy ची. ओके. आता आपलं बघूया
डी बरोबर असते व्हॅल्यू फॉर्म्युला लिहून घेऊ अगोदर आपण A1 B1 A2 B2 ओके. डी साठी काय व्हॅल्यू बघा व्हॅल्यू पुट करू आपण A1 B1 म्हणजे A1 आणि B1 म्हणजे 1 आणि 2 तुम्हाला लिहायचं 1 आणि 2. त्यानंतर A2 B2 A2 किती दिलं आहे 2 आणि B2 दिलं आहे 3 -3 2 आणि -3 2 आणि -3 हे तुम्हाला सॉल्व्ह करता येते माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं तर ठीक आहे. कसं करा तुम्ही आता 3 1 -3 3 ने 1 ला जर गुणलं तर किती येईल ते -3 येणार आहे मायनस ओके. 2 ने 2 न गुण द्या आपण 2 ने 4 ओके. किती येईल आन्सर बघा -3 आणि -4 तर किती येईल ते मायनस ॲडिशन होईल ना 4 आणि 3 7 होतात आणि आले उत्तर मोठे संख्या चिन्ह दोन्ही कुठली मोठी घ्या लहान घ्या पण आन्सर तुमचा निगेटिव्ह साइन येणार आहे. त्यानंतर dx ची व्हॅल्यू करू आपण dx इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे बघा dx फॉर्म्युला आहे C1 B1 C2 B2 ओके. त्यानंतर बघतो आपण C1 B1 आता C1 B1 म्हणजे -1 आणि 1 2 -1 आणि 2 C2 B2 C2 B2 म्हणजे 12 आणि -3 12 आणि -3 तर सॉल्व्ह करायचं आहे बघा याला आपण मल्टिप्लाय करणार हां -3 इंटू -1 ब्रॅकेटमध्ये करतोय आपण हां दोघांचा मल्टिप्लिकेशन करतोय -12 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करतोय 12 इंटू 2 आता हे प्रत्येक लिहायचं काम नाही 3 1 3 मायनस प्लस होईल ना 3 1 3 वजा 12 2 24 म्हणजे 24 मधून जर 3 काढले तर येतं तुमचं वजा 21 उत्तर ठीक आहे. ही कशी व्हॅल्यू तुमची ही व्हॅल्यू तुम्हाला dx ची व्हॅल्यू. त्यानंतर आपण बघूया dy ची व्हॅल्यू ठीक आहे. dy साठी काय असतं व्हॅल्यू dy इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांचा लर्न आहे बघा काय फॉर्म्युला A1 C1 चा A1 C1 A2 C2 ओके. आता A1 C1 A2 C2 व्हॅल्यू पुट करू आपण ह्या फॉर्म्युलामध्ये ओके. कितीला फॉर्म्युला A1 C1 म्हणजे A1 आणि C1 1 आणि -1 तुम्हाला ठेवायचे 1 आणि -1 A2 C2 A2 आणि C2 म्हणजे 2 आणि -2 आणि 12 2 आणि 12 लिहिलं आपण ओके. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करू आपण हे याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 12 1 12 12 1 12 वजा 2 इंटू -1 ओके 2 इंटू बे एक वे वजा बे येईल ना वजा बे ओके. किती बघा ते 12 आणि वजा वजा अधिक होईल ना 12 2 किती ते 14 उत्तर आहे तुमचं. कशी व्हॅल्यू लिही ही तुमची व्हॅल्यू लिही dy साठी ओके. आपल्याला काय शोधायचं आहे x आणि y शोधायचं आहे. मग x साठी काय फॉर्म्युला असतो आपला x इक्वल्स टू dx अपॉन d ओके बरं. तर मग dx ची व्हॅल्यू बघा कुठे आली हे dy साठीची ही dx हा dx किती आली -21 अपॉन -21 d किती दिलं बघा बरं d काढला होता आपण आता -7 म्हणजे किती येते मायनस प्लस किंवा ते काढून द्या 7 1 7 7 पाठात 21 3 नंबर आहे 7 3 21 म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू आली तुमची 3 ओके. त्यानंतर y साठी बघा y इज इक्वल टू काय असते आपलं dy अपॉन d ओके. तर dy किती व्हॅल्यू बघा बरं dy ची व्हॅल्यू तुमची 14 आलेली आहे 14 हां प्लस 14 अपॉन d ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -7 किती 7 1 7 7 2 2 आलं आणि हे उत्तर चिन्ह मायनसला येणार आहे म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे -2. या प्रकारे बघा आपण x ची आणि y ची व्हॅल्यू आपण एक्झाम्पलमध्ये अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहे. स्क्रीनशॉट लागलास तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन 4 दिलेला आहे तुम्हाला 6x - 4y = -12 हे क्वेश्चन फर्स्ट म्हणतोय आपण त्याला आणि 8x - 3y = -2 तुमचं सेकंड इक्वेशन आहे. त्याला आपण आता जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करूया आणि A1 B1 C ची किमती लगेच लिहून घेऊया. आता बघतोय आपण A1 बघा A1 फर्स्ट इक्वेशन साठी याला फर्स्ट माहिती आहे A1 B1 C1 याला A2 B2 आणि C2 माहिती आहे. मग A1 किती दिला बघा तुम्हाला देण्यात आलं आहे 6 B1 किती देण्यात आलं आहे -4 फक्त 4 नका म्हणा बरेच विद्यार्थी 4 करते आणि मग आन्सर चुकेल तुमचं तर निगेटिव्ह सिम्बॉल सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर C1 किती देण्यात आलं बघा तर तो -12 द्यायचा आहे. नंतर A2 साठी बघा आता हा तुमचं सेकंड इक्वेशन आहे म्हणून त्याला A2 किती देण्यात आलं आहे 8 B2 किती देण्यात आलं आहे तो -3 बघा फक्त 3 लिहू नका त्याला निगेटिव्ह म्हणला हा निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह लिहितो आपण ओके. नंतर C2 किती बघा C2 सुद्धा तुम्हाला -2 देण्यात आला आहे ओके. आता आपण D साठी ठीक आहे फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे फॉर्म्युला आपण लिहून घ्या. D साठी काय फॉर्म्युला आहे A1 B1
A2 B2. आता प्रत्येकच फॉर्म्युला लिहायची आवश्यकता नाही, पण आपण चुकू नये यासाठी प्रत्येकच फॉर्म्युला लिहिणारच आहोत. ओके, व्हॅल्यू पुट करूया. A1 B1 बघा, A1 B1, A1 आणि B1 म्हणजे 6 आणि -4. A1 B1 ओके, 6 आणि -4, 6 आणि -4. त्यानंतर A2 B2, A2 आणि B2, A2 B2 किती आहे? A2 आणि B2 8 आणि -3 आहे, 8 आणि -3 आहे. ओके, बरं किती काय करणार आपण आता? मल्टिप्लिकेशन करणार. 6 3 जा -18 बघा, 6 3 18 लिहिलं आपण, आणि हे मायनस असल्याला मायनस दिलं. क्लिअर? दोघांचा गुणाकार केला, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन गुणाकार केला. 6 3 18 आणि वजा दिलं. मायनस हे आपण ऑलरेडी देत असतो प्रत्येक वेळेस. हां, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. 8 चौक 32 वजा असल्यामुळे वजा 32 लिहिणार. कळतं काय केलं आपण? तर 6 3 वजा 8 लिहिलं, मायनस असल्यामुळे वजा 18 आणि वजा करून मग ह्या दोघांचा गुणाकार केला. ओके, 8 8 चौक 32 वजा असल्यामुळे वजा 32. ओके, आता किती बघा ते? वजा 18 वजा 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 काय अधिक 32 होईल ना आता. बरं, मग 18 म्हणून जर 32 काढले किती राहतात बघा ते? थांबू कधी लागलं बघा, 32 म्हणून 18 वजा करायचं, कारण वजा 18 अधिक 32 म्हणजे वजा करायची. आले उत्तरला मोठ्या संख्येत चिन्ह यायचं, म्हणजे 32 म्हणून जर 18 काढले तर ते येतात 14. आणि उत्तरला प्लस सिंबल म्हणजे प्लस नाही दिलं तरी चालतं. ठीक आहे, कशी व्हॅल्यू आली आपली? डीची. त्यानंतर आपला dx ची व्हॅल्यू शोधायची आहे. dx बरोबर फॉर्म्युला तुमच्याला नाही बघा, फॉर्म्युला आहे C1 B1, C1 B1 C2 B2 साठीच. ओके, आपण C1 B1 C2 B2 फॉर्म्युला लिहिला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण आता किमती शोधणार, किमती ठेवणार आहोत. ठीक आहे, हा वाटल्यास -40 आपण इथं नाही जाता इकडे लिहू, +40 जाता इथं लिहू. ठीक आहे, मी तुमच्या लक्षात हिच व्हॅल्यू आहे. ओके, C1 B1 C2 B2, C1 आणि B1. C1 दिलं तुम्हाला -12, B1 दिलं -4, -12 -4. नंतर C2 B2, C2 आणि B2 लिहायचं, म्हणजे -2 आणि -3, -2 आणि -3. ओके, काय करणार आपण आता? जर तुम्हाला थोडंसं असं कॉम्प्लिकेशन वाटत असेल तर आपण स्टेप बाय स्टेप लिहू. जसं की आता -12 याला मल्टिप्लाय करतो ना आपण, -12 इंटू -3 आणि मग ब्रॅकेट करूया मायनस. आता कशा मल्टिप्लाय करणार? -2 ने -4 ला, -2 इंटू -4. ओके, बघूया आपण काय लिहिलं जातं. आता काय करणार आपण? याला सॉल्व्ह करणार आणि मग याला सॉल्व्ह करणार. 12 12 3 36 ना, 36 हे -2 जाते, मायनस प्लस झाले. ओके, हे 12 3 36 मायनस प्लस वजा हे मायनस काय होईल? एक मिनिट, हे मायनस लिहिले आणि ब्रॅकेटमध्ये 2 चौक 8 वजा वजा काय होईल? अधिक 8 होईल ना मग ते. हां, असं लिहावं. ठीक आहे, 2 चौक 8 मायनस हे प्लस होऊन सुद्धा. ठीक आहे, म्हणजे 36 जर 8 काढले आपण तर किती येतं बघा आन्सर? 36 8 काढले आपण तर ते येतं तुमचं 28. ही तुमची व्हॅल्यू आलेली आहे dx साठीची 28. 36 8 काढले तर 28 येतात. ओके, त्यानंतर आपण शोधणार आता dy साठीची व्हॅल्यू. आता dy साठी काय फॉर्म्युला आहे बघा? dy बरोबर A1 C1 A2 C2. ओके, A1 C1 A2 आणि आता C2. ओके, तर बघतोय आपण A1 C1 A2 C2, A1 C1 A2 C2. A1 C1 किती बघा बरं? 6 आणि -12. हा 6 आणि हा -12 देण्यात आलेला आहे. त्यानंतर A2 आणि C2, A2 किती देण्यात आलेला आहे? 8 आणि C2 किती देण्यात आलेला आहे? -2. 8 आणि -2, 8 आणि -2. ओके, बघा 8 आणि -2. आपण नाही का त्याला मल्टिप्लाय करूया क्रॉस. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय करतो असं 6 2 जा -12, 6 2 12. ओके, मायनस करा, ब्रॅकेट करा, आणि 12 8 96 वजा करून वजा 96 करा. ओके, कसं केलं आपण बघा? 6 2 वजा 12 केलं, वजा लिहित असतो ऑलरेडी आपण, आणि 12चा आणि 8चा गुणाकार, 12 8 96. ठीक आहे, आणि तर हे मायनस दिलं मग. ओके, आता काय करणार बघा? आपण याला व्यवस्थित सॉल्व्ह करणार. वजा 12 हे वजा वजा काय होईल? अधिक 12 होईल, म्हणजे 96 होईल. ओके, मग आता 96 जर 12 काढायचे आपण तर कसे करणार आपण? 6 मधून 2 काढले तर आता 4, 9 मधून 1 काढलं तर आता 8. आले उत्तरला प्लस सिंबल. ओके, हे तुमचं 84. ओके, आता ही dy ची किंमत आली 84, dx आली 28 आणि d आली तुमची 14. ओके, आता आपल्याला काय शोधायचं आहे? x ची किंमत शोधायची. मग x बरोबर काय लिहित असतो आपण? dx अपॉन d. ओके,
dx बघा, dx किती दिलं आपल्याला बघा, 28 देण्यात आलं 28 अपॉन डी किती दिलं बघा बरं, डी दिलं तुमचा 14. काय करणार, 14 14 14 28, म्हणजे x ची किंमत तुमची किती आली बघा, x ची किंमत झाली तुमची 2 प्लस 2 देण्यात आली आहे. ओके, खाली दिसणार नाही तुम्हाला, तर आपण आता इकडे थोडंसं. हां, आणि डी वाय साठी किंमत काय असते, वाय बरोबर असते डी वाय अपॉन डी. डी वाय किती दिला बघा, डी वाय दिली तुमची 84. ओके, भागिले डी किती दिला बघा बरं, डी देण्यात आलं आहे 14 14. ओके, तर मग 14 पाठ 84, 41 जा 14, 14 6 जा 84, 14 सकल 84, म्हणजे वायची किंमत झाली तुमची 6. ओके, या प्रकारे बघा, एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत तुमची 6 आलेली आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. 5वे एक्झाम्पल बघतो आपण. 5वे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला देण्यात आले 4m + 6n = 54. हे इक्वेशन फर्स्ट आहे. त्यानंतर 3m + 2n = 28 हे तुमचं सेकंड इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये आपण a1 b1 ची किमती शोधून घेऊ. a1 हा असणार आहे b1 आणि c1, a2 b2 c2. ठीक आहे, आपण लिहून घेऊया. a1 बरोबर तुम्हाला देण्यात आलं आहे 4. ओके, त्यानंतर b1 देण्यात आलं आहे 6. आता बघा, भले तिथे x असेल, m असेल, n असेल, a b c असेल, काही फरक पडत नाही आपल्याला. आपण फक्त काय लिहायचंय, त्याचे कोएफिशिएंट लिहायचे. हा, a1 किती असतोय 4, b1 असतो तुमचा 6 दिलेला आहे तो, आणि c1 दिलेला आहे तुम्हाला 54. संख्या मोठी असेल तरी काही फरक पडत नाही. ओके, त्यानंतर a2 किती देण्यात आलाय बघा, a2 बरोबर देण्यात आलाय 3. b2 किती देण्यात आलाय, तर तो देण्यात आलाय तुम्हाला 2, आणि c2 देण्यात आलाय बघा तुम्हाला 28. म्हणजे आपण जो दिलेला आहे तो आपण ॲज इट इज लिहून घेणार. त्यानंतर आपण काय करणार, आता डायरेक्ट फॉर्म्युला 1. डी साठी काय फॉर्म्युला असतो आपला, डी साठी फॉर्म्युला असतो आपला a1 b1 a2 b2. ओके, त्यानंतर dx साठी पण फॉर्म्युला असतोय, जो की आपण सोबतच लगेच लिहून घेऊ. c1 b1 c1 b1 c2 आणि b2. त्यानंतर dy साठी फॉर्म्युला असतो आपला, dy बरोबर असते a1 c1 a2 c2. ओके, आपण त्याची व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये आपण पुट करणार आहे. a1 b1, a1 देण्यात आलं आहे 4, b1 देण्यात आलं 6, 4 आणि 6. त्यानंतर a2 b2, a2 दिले झाले 3, b2 2, 3 आणि 2. ओके, त्यानंतर बघा मल्टिप्लाय करणार, 4 2 जा 8 मायनस 3 6 जा 18. ओके, बघा 4 2 8 वजा 3 6 18, बरोबर. तर 18 मध्ये जर 8 काढायचं येते तुमचं वजा 10, जी की तुमची व्हॅल्यू आली कशाची, ती आली तुमची डी साठीची. ओके, त्यानंतर dx साठी व्हॅल्यू बघा, dx साठी काय असेल c1 b1 c2 b2, c1 b1 c1 b1 म्हणजे 54 आणि 6. ओके, त्यानंतर c2 आणि b2, c2 आणि b2, c2 हे 28, b2 हे 2, 28 आणि 2. ओके, आता सॉल्व करूया आपण. बघा 54 दुने किती येतात, 2 चौक 8, 2 पंचे 10, मी 54 दुने 108 येतात, वजा आता याला मल्टिप्लाय करा, 28 पाडा 6 पण म्हणा, हे जमत तर बघा 6 8 28, 6 8 जा 48 ना, 48 चा 8 कॅरी 4. ओके, 6 दुने 12, 12 4 16. ओके, 168, 168 168. ओके, आता बघा तुम्हाला सबट्रॅक्शन करायची, तर किती येईल बघा ती सबट्रॅक्शन. आता 108 मधून जर 168 जात नसेल तर 168 मधून तुम्ही 108 वजा करा, 8 8 गेले 0, आणि 16 10 गेले 6. ओके, म्हणजे 168 मधून जर 108 काढलं तुमचं आन्सर 60 येते, जी की तुमचं डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. ओके, त्यानंतर आपण शोधूया डी वाय साठीची. डी वाय साठी काय असतं बघा, फॉर्म्युला दिलेला आपल्याला, लिहिला आपण फॉर्म्युला a1 c1 a2 c2. a1 c1 किती दिली बघा व्हॅल्यू, a1 आणि c1 म्हणजे 4 आणि 54, 4 आणि 54, 4 आणि 54. a2 c2, a2 आणि c2, a2 3 c2 28, a2 3 c2 28. ओके, बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आपण. 28 एक 28 58 56 58 जाऊन 112, 28 आणि 4 चा गुणाकार 112 येते. ओके, 112 वजा 54 त्रिक बघा 3 चौक 12 2 हातच्याला 1, 3 5 15 16, 162 28 का. ओके, 54 गुणिले
3 162. आता वजा करूया आपण 112 मधून 162 तर जात नाही, मग आपण काय करू 162 म्हणून 112 वजा करूया. किती आहेत बघा, 2 मधून 2 गेले 0, 6 मधून 1 गेला 5 आणि 1 अजून गेला 0, म्हणजे तुमची आन्सर 50. आता बघा ही व्हॅल्यू तुमची dy साठीची आलेली आहे. आपल्याला शोधायचं आहे x dx अपॉन d. ओके बघा dx ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, dx दिलेला आहे तुम्हाला फाइंड केलं आपण 60. ओके 60 भागिले d ची व्हॅल्यू किती दिली बघा, d ची व्हॅल्यू आता काढला पाहिजे निगेटिव्ह आहे बघा, निगेटिव्ह म्हणजे किती बघा ते 0 0 कट म्हणजे -6 तुमचा आन्सर. ही x ची व्हॅल्यू आलेली आहे -6. ओके त्यानंतर y साठीची व्हॅल्यू काढायची. आपलं y बरोबर काय असतं फॉर्म्युला dy अपॉन d. ओके तर dy अपॉन d तुम्हाला dy साठीची व्हॅल्यू आहे. dy किती आला आपलं बघा 50 अपॉन d किती दिला बघा, d तोच निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह म्हणजे तुमचं याचं 0 0 कट फक्त किती येते -5, म्हणजे y साठी तुमची व्हॅल्यू आली -5. ओके या प्रकारे बघा हे एक्झाम्पल एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेले. x y dy dx dy आणि d हे सगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या स्टेप बाय स्टेप. त्यानंतर x ची व्हॅल्यू काढली आणि मग तुमची y ची व्हॅल्यू या प्रकारे काढलेली आहे. मला स्क्रीनशॉट लागला, तुम्ही स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या. त्यानंतर आपण आता एक्झाम्पल नंबर 6 कडे बोलत आहोत. 6 नंबरचा क्वेश्चन बघतो आपण, एक्झाम्पल नंबर 6, ज्यामध्ये दोन इक्वेशन दिलेले आहे. 2x + 3y = 2 हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे आणि x - y अपॉन 2 = 1/2 हे तुमचं सेकंड इक्वेशन देण्यात आले आहे. ओके ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला जर जनरल इक्वेशन सोबत जर कंपेअर केलं तर याचं a1 येते बघा 2, b1 येत आहे 3 आणि c1 येत आहे 2. परंतु ह्यामध्ये आपण जर कंपेअर केलं तर फ्रॅक्शन मध्ये येते, जे की आपल्याला सॉल्व्ह करायला थोडं सोपं अवघड जाईल. त्यामुळे आपण याला सोप्या पद्धतीने लिहू. सगळ्या आपण काय करूया आता 2 ने मल्टिप्लाय करू. 2 नेच का मल्टिप्लाय केलं, इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून आपला 2 ने सगळ्याला काटाकाट करायची, म्हणून आपण याला काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल 2 × x हे तुमचं 2x मायनस 2 ने ह्या y अपॉन 2 ला मल्टिप्लाय केलं तर हे y आणि सॉरी हे 2 आणि हे 2 कॅन्सल होऊन जाईल. फक्त किती येईल आता y इक्वल टू ह्या 2 ने 1 अपॉन 2 ला मल्टिप्लाय केलं हे 2 आणि हे 2 कट होऊन जाईल, फक्त येईल 1. हे तुमचं आता ऍक्च्युली सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. ओके आता आपण बघतोय दिलेलं इक्वेशन आपण या पद्धतीने लिहून घेतलं. आता a2 साठी किती असणार आहे हे 2, b2 साठी किती असणार आहे, y चं कोएफिशियंट -1 काही नाही म्हणजे -1 असतोय आणि c चं कोएफिशियंट आहे c2 चा कोएफिशियंट आहे तो तुमचा +1. ठीक आहे a1 b1 c1 a2 b2 c2 आपण व्यवस्थित त्याला लिहून घेतलेलं आहे. आता आपण बघतोय फॉर्म्युला d चा फॉर्म्युला तो आहे a1 b1 a2 b2. ओके त्यानंतर व्हॅल्यू आपण त्याची पुट करून घेऊया. a1 b1 म्हणजे 2 आणि 3 नंतर a2 आणि b2 2 आणि -1 ओके त्यानंतर मल्टिप्लाय करू 2 1 जा -2 ओके मायनस 3 2 जा 6. ओके याने मल्टिप्लाय बे वजा बे 3 2 किंवा बे 3 6. ओके काय करणार तुम्ही आता -2 -6 किती येते -6 2 8 आणि त्याला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे x ची तुमची सॉरी d ची व्हॅल्यू -8. नंतर आपण बघतोय dx चा फॉर्म्युला, dx साठी आपण फॉर्म्युला यूज करत असतो c1 b1 c2 आणि b2. ओके आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया c1 b1 म्हणजे c1 आणि b1 2 आणि 3 c2 b2 म्हणजे 1 आणि -1 ओके आपण सॉल्व्ह करूया. 2 1 जा सेम येते, फक्त 2 चा चेंज बे 1 वजा बे म्हणजे 2 1 वजा 2 ना वजा 3 1 3. ओके तर किती येते -2 वजा 3 वजा 5 येत आहे. ठीक ही तुमची व्हॅल्यू आली आहे डी साठीची dx साठीची. ओके त्यानंतर आपण बघतोय dy साठी काय फॉर्म्युला असते a1 c1 a2 आणि c2 चा. ओके फॉर्म्युला लिहितो आपण त्यानंतर व्हॅल्यू पुट करूया. ओके a1 आणि c1 म्हणजे a1 2 आणि c1 2 आहे 2 आणि 2. a2 c2 किती बघा बरं a2 आणि c2 2 आणि 1 ओके याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया. बे 1 बे वजा बे 2 4
ठीक आहे, कितीला बघा आता 2 मधून जर 4 गेले नसतील, जात नसतील, तर 4 वजा 2 तुमच्या आन्सर येते वजा 2. ठीक आहे, कशी व्हॅल्यू लिहिली आहे ही व्हॅल्यू तुमची dy ची आलेली आहे. आपला x ची व्हॅल्यू शोधायची. x बरोबर असते आपला dx अपॉन d. ओके, तर dx अपॉन d इथंच लिहूया. dx किती दिले बघा व्हॅल्यू, dx आली आपली वजा 5 भागिले d ची किती व्हॅल्यू बघा बरं, d साठी तुम्हाला व्हॅल्यू दिली होती -8. ओके, तर हे बघा मायनस मायनस कट होईल, हे काय आन्सर आहे तुमचं फक्त 5 अपॉन 8. 5 अपॉन 8 तुमची x साठीची व्हॅल्यू आलेली आहे. x = 5 अपॉन 8 ही व्हॅल्यू तुमची आलेली. त्यानंतर आपण बघतो आता y ची व्हॅल्यू. आता y साठी काय असतं फॉर्म्युला, dy अपॉन d. ओके, y चा फॉर्म्युला असतो dy अपॉन d. x जसा dx अपॉन d तसं y चा dy अपॉन d असतो. त्यानंतर आपण आता dy ची व्हॅल्यू किती दिली बघा, किती शोधली आपण, dy बरोबर -2 दिले शोधलेली आपण. त्यानंतर डिवाइड बाय d किती दिली बघा बरं, d किती आला तो -8. निगेटिव्ह आहे म्हणजेच बघा बे एक बे आणि बे चौक 8 मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे वायची व्हॅल्यू तुमची आली 1/4. एक्सची व्हॅल्यू 5 अपॉन 8 आली, तसेच वायची व्हॅल्यू तुम्हाला 1/4 आलेली आहे. या प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल, भले तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटू शकत होते इथं, म्हणजे 1/2 y/2 किंवा 1/2 असेल. ठीक आहे, तर याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. जर आता 2 नेच का मल्टिप्लाय केलं, तर 2 होते. जर 3 असते तर 3 ने मल्टिप्लाय केलं असतं. ठीक आहे, त्यानंतर हे तर तुम्हाला माहितीच आहे, dx आणि dy फॉर्म्युला x = dx अपॉन d आणि y = dy अपॉन d. तर फ्रॅक्शन म्हणजे भाग जात नाही म्हणून आपण याला असं जसं तसं लिहिलं आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत सुद्धा पाठवा. धन्यवाद.